का तुमचं सगळ्यात टॉपला जर काय असेल तर ते तुमचं आरोग्य आहे. तुम्ही कुठल्याही प्रोफेशन मध्ये, कुठल्याही जॉब मध्ये असा, परंतु तुमचं आरोग्य हे सगळ्यात महत्वाचं आहे. सर ड्रायव्हर होते, आहेत ड्रायव्हर. आणि सर तुम्ही या आरोग्य फॅमिली सोबत यायचं कारण काय? तर माझं वाढलेलं वजन. माझं एवढं वजन वाढलं होतं, की मला डाव्या बाजूचा चेहऱ्याचा पॅरालिस झालता सर. काय झालं होतं सर? चेहऱ्याचा पॅरालिस डाव्या बाजूचा. चेहऱ्याचा पॅरालाइज झालं होतं. बरोबर. काय झालं होतं त्याच्यामध्ये? वाढत्या वजनामुळं चेहऱ्याचा पॅरालिस झालता आणि माझ्या लिंबासारख्या गाठी होत्या, चरबीच्या गाठी होत्या. पूर्ण शरीरावरती होत्या, मानेवरती शिर दबलेली होती माझी. चेहऱ्याचा पॅरालाइज झाला होता. पूर्ण बॉडीवरती फॅटच्या, चरबीच्या गाठी होत्या सरांच्या. आणि नक्कीच त्रासाने ग्रस्त होते. या वाढलेल्या वजनामुळे किती किलो वजन झालं होतं सर तुमचं? तर माझं 95 किलो वजन झालतं. जास्तच होतं, पण 95 तेव्हा झालतं माझं. मी 95 वजन किलो. वाढल्यामुळे वजन पण करत नव्हतो सर मी. येस. कशाला बघायचे चेक करून, नाही का? 95चं 97 झालं असेल असं वाटत होतं. कमी तर काय होणार नाही, कारण त्याच्यासाठी आपण काही करतच नव्हतो. त्याच्यामुळे काट्यावरती उभा राहायचं काय विषयच नव्हता. परंतु आता तुम्हाला वाटत असेल रोज काट्यावरती उभा राहायला पाहिजे. आज किती कमी झाले, आज किती कमी झाले. बरोबर ना? येस. येस. 95 किलो वजन होतं आणि या वाढलेल्या वजनासोबत त्यांना चेहऱ्याचा पॅरालाइज झाला होता. फॅट, चरबीच्या गाठी होत्या. अजून काय त्रास होते सर या वाढलेल्या वजनामुळे? मग माझ्या मणक्यामध्ये गॅप होता म्हणून सांगितलं होतं. मला बसता येत नव्हतं ड्रायव्हिंग करताना सर. आणि मला बीपीची पण गोळी चालू होती. आणि रोज झोपेमध्ये मला नाकातून एक गुळणी बाहेर यायची निम्या रात्रीची 12-1 वाजता. अरे बापरे! पचनक्रिया व्यवस्थित नव्हती माझी, त्यामुळं अशी अवस्था होती 95 किलो असतानाची. आणि ज्या डिसऑर्डर सांगितल्या याच्यामुळेच सुरू झाल्या होत्या. वाढलेला पोटाचा नगारा, चेहऱ्यावरचं अतिरिक्त फॅट्स, पूर्ण शरीरावरती चरबीच्या गाठी, आणि हे सगळं घेऊन सहन करत, करत, करत सर आयुष्य ढकलत होते. आणि ही अशी अवस्था झाली होती. आणि नंतरच्या फोटोमध्ये तुम्ही बघू शकताय 20 किलो वजन कमी झाल्याच्या नंतर सरांमध्ये झालेला हा अमेझिंग बदल. पॉसिबल आहे? येस, डेफिनेटली येस सर. पॉसिबल आहे. यांनी केलंय तर तुमचं माझं का नाही होणार? तुमचं माझं का नाही होणार? त्यांचा चेहरा बघा आणि दुसऱ्या फोटोमध्ये बघा. चेहऱ्याचा सुद्धा किती सुंदर असा रिझल्ट आलाय. ग्लोविंग त्यांची स्किन दिसते. हाताची बघा तुम्ही. फक्त चेहऱ्याला तुम्हाला वाटलं असेल काहीतरी केलं असेल, परंतु हात तुम्ही दाखवू शकता. हात सुद्धा बघू शकता त्यांचे. येस सर. त्याच्यामध्ये खूप बदल दिसतोय. तो काय फिलिंग आहे सर? हे तुमचा अगोदरचा फोटो, नंतरचा फोटो बघितल्यानंतर काय वाटतं? तर कारण की एक फोटो पण आहे माझा, एक शेअर करा. मी कधीच 20 वर्ष नाश्ता घरी केलेला नाही. म्हणजे जेवण घरी केलंच नव्हतं सकाळचं कधी. बर. फोटो आहे, तो शेअर करा. आणि मिसळ पाव माझ्या आवडीची आणि चहा दोन्ही सोबत लागत होतं सर मला. अच्छा. म्हणजे नाश्त्याची सुरुवात तुमची सकाळपासून अशी होत होती रोज? येस सर. मी ड्रायव्हर असल्यामुळे कंटिन्यू बाहेर होतो. रोज सकाळी बाहेर जायचो. की माझी गाडीच अशी होती, वर दिली होती गाडी सर. ही बघा, ही सुंदर सकाळ सरांची अशी होत होती. पाव आहेत, मिसळ पाव असेल, आणि अशी सुरुवात होती रोज. चहाचा कप आहे पुढं. आपण इथं फक्त आपल्या हॅबिट्स बदलतोय. मित्रांनो, लक्षपूर्वक पहा. हा फोटो तुम्हाला खूप काही सांगून जाईल. आणि 95 किलो वजन होण्याचं हे मेन कारण आहे. डिसऑर्डर सुरू होण्याचं हे कारण आहे. आपण कुठेतरी चुकतोय का? हे लक्षात येईल तुमच्या हा फोटो पाहिल्याच्या नंतर. तात्पुरत्या स्वरूपामध्ये जिभेचे चोचले पुरवतो आपण, जिभेचे लाड करतो. चला एवढं खाल्ल्यानं काय होतंय? आज खाल्ल्यामुळे काय फरक पडतोय? आज थोडासा चहा घेऊ. आज वडापाव खाऊ, आज मिसळ पाव खाऊ, आज समोसा खाऊ, आज जिलेबी खाऊ. हे आपण कुठेतरी मनाचं समाधान करतो. आणि मग शरीराची वाट लागते. त्रास सुरू होतात. मग कंट्रोल करा ना. तुमच्या पोटासाठी हे गरजेचं नाही. अजिबात नाही. आणि ही सरांची चुकीची लाईफस्टाईल झाली होती. चुकीचं खाणं-पिणं. आपण म्हणतो हेल्दी ब्रेकफास्ट. आहार बदला, जीवन बदला. जेवण येस. बदला, जेवण बदला, जीवन बदलेल. हे जसं स्लोगन काय जसं असेल? आपण येस सर. जसं आपण खातो तसं होतं सर. डेफिनेटली. जसं खाल तसं दिसाल. अगोदर पाव खात होते फुगलेले, तसं पोटाचा घेर पण वाढला होता. पोट फुगलं होतं, चेहरा फुगला होता. पण आता येस. खातायत सकस संतुलित आहार, आणि आता स्लिम अँड फिट. आणि मणक्याचा पण त्रास म्हणत होते सर. परंतु पूर्ण तुमच्याकडे बघितल्यानंतर सर असं वाटणार नाही की तुमचा मणक्याचा त्रास असेल, तुम्हाला एवढे सगळे डिसऑर्डर असतील.
आमच्या कल्याणी मॅडम म्हणतायत झिरो टू हिरो. येस डेफिनेटली. फटा पोस्टर निकला हिरो. बघा तुम्ही, ही अगोदरची पर्सनॅलिटी होती, स्किन रिझल्ट सुद्धा त्यांचा किती जबरदस्त आहे. सो हे मनापासून तुम्ही स्वीकारलं ना, तर तुमच्यामध्ये पण बदल होणार आहे. आणि याच्यात सगळ्यात मोठं कारण माहितीये तुम्हाला, त्यांचा पॉझिटिव्ह माइंडसेट. ड्रायव्हर आहे मी, मला ड्रायव्हिंग करावं लागतंय. नको त्यावेळी जेव्हा जाईल त्यावेळेस प्रवासात असतो मी. थांबायला वेळ नाही, सकस संतुलित आहार खायला वेळ नाही, टाइम टू टाइम माझं जेवणाचं शेड्यूल मला पाळता येत नाही. हे कारण जर त्यांनी सांगितले असते, तर ते आज 100 किलोचे झाले असते. बरोबर सर? येस सर. त्यांनी सर, हा, एक सांगू इच्छितो की मी 20 दिवस शॉक घेऊन शॉक घेतला होता मी डाव्या बाजूला पूर्ण माझ्या डोक्यातून असं. त्यावेळेस माझी शेत चालू किती दबलेली. पण डॉक्टरांनी सांगितलं होतं वजन कमी करा. पण ऍक्च्युली वजन कसं कमी करायचं हे माहित नव्हतं. आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर स्वतःचं वजन मी पहिल्या 90 दिवसामध्ये 15 किलो वेट लॉस केलंय आणि पूर्ण जवळजवळ 23 किलो वेट लॉस आता झाले सर. क्या बात आहे. तो बिफोर आफ्टर 20 किलोचा होता. त्याच्यानंतर 3 किलो कमी केले. डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर एकच सांगायचे, की वजन कमी करा. पण कसं? वॉकिंग करा, रनिंग करा, स्विमिंग करा, सायकलिंग करा, सगळं सांगून झालं असेल. येस, मी चालायचो, पळायचो, काही उपयोग नव्हता. जिम सुद्धा लावली होती, पण 2-3 किलो इकडे तिकडे व्हायचं. जिम लावल्यानंतर तर जास्तच वजन वाढायला लागलं. मग आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर माझं वजन कमी झालेलं आहे सर. जगातील नंबर 1 सकल संतुलित आहार आणि फॉर्म्युला 2. येस, हे कंटिन्यू मी घेतलेलं आहे. येस, येस, येस. तुम्ही बघू शकताय. माइंडसेट चेंज केला, आरोग्य फॅमिली भेटली. ग्रेट कोच कोण आहेत सर तुमचे? माझे ग्रेट कोच दीपक डोके सर, बाळासाहेब राठोड सर आणि सुरेखा मॅडम. क्या बात आहे. ग्रेट कोच आहेत. नक्कीच त्यांनी त्यांच्या रिझल्टद्वारे त्यांचं आयुष्य बदलवलं आणि नक्कीच इतरांना मदत करतायत आयुष्य बदलण्यासाठी. सो प्रत्येक जण शेवटपर्यंत थांबा. तुमचं पण आयुष्य बदलणार आहे जसं सरांचं बदललंय. चरबीच्या गाठी होत्या, मणक्याचा त्रास होता. त्याच्यामध्ये काय बदल झालाय सर आता? चरबीच्या गाठी नाहीशी झालेल्या आहे. फक्त एकच गाठ आहे, तो मांडीला आहे. एकच गाठ राहिलेली आहे आणि जो मणक्याचा आहे तो पूर्णपणे माझा वर्कआउट करत करत सगळं कॅल्शियमचे मी टॅबलेट घेतली. कॅल्शियमच्या टॅबलेट माझं पूर्ण कव्हर झालेलं आहे सर. येस, येस. तुम्ही सर सांगायची गरजच नाही अजिबात तुमचा मणक्याचा त्रास कमी झालाय म्हणून. कारण ते आम्हाला तुमच्या आजच्या वर्कआउट मधून 100% जाणवलं, दिसलं. हे प्रूफ आहे. सत्यमेव जयते. इथं सगळं खरं आहे. सर कशाला खोटं बोलतील? त्यांचा रिझल्ट खोटा शेअर काय करतील? त्यांना जे वाटलं, त्यांना जो रिझल्ट आला तो तुमच्यासोबत शेअर केलाय. तुम्ही करा अथवा नका करू. तुमचं माइंडसेट आहे. सो खूप छान सर. खूप खूप अभिनंदन तुमचं पुनर्जन्मामध्ये. नक्कीच थँक्यू. आयुष्य बदललंय, आरोग्य बदललंय, शरीर बदललंय, माइंडसेट बदललाय. या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये काय पॉझिटिव्ह चेंज घेऊन आलाय बरं? भारी वाटतंय सर आता, कारण की मला नवीन जीवन भेटलेलं आहे. कारण की डॉक्टरांनी सांगितलं होतं नशीब तुमचं लय चांगलं आहे की तुम्हाला अर्ध्या अंगाचा पूर्ण झालेला नाही पॅरलेस. जर आत्ताच तुमच्याकडे वेळ आहे तर तुम्ही आत्ताच वजन कमी करा. आणि मी फेसबुकच्या माध्यमातून मी जॉईन करतो सर. फेसबुकवरला स्टेटस बघून माझे कोच दीपक डोके सरांचा, त्याच्यावरून मी जॉईन झालो. क्या बात आहे. खूप छान सर. आणि ऑल फॅमिली मेंबर्स तुम्ही बरेच जण विचार करत असाल, की योग्य वेळ, योग्य वेळ, योग्य वेळ. अजून योग्य वेळ आलेली नाही. वेळ आल्यावर मी चालू करेल, वेळ आल्यावर मी चालू करेल. पण मित्रांनो, योग्य वेळ ही आत्ता स्टार्ट होते. आत्ता. तुम्ही जो डिसिजन आता घेणार आहेत ना, तीच तुमच्यासाठी योग्य वेळ आहे. योग्य वेळेची वाट बघू नका. कदाचित उशीर नको व्हायला. वेळीच सावध व्हा, स्वतःवरती काम करा, निर्णय घ्या, डिसिजन घ्या. चांगला वर्कआउट, चांगला आहार, चांगले मित्र, तुमचं आयुष्य सुंदर आणि चांगलं बनवणार आहे. तर तुम्ही तुमचं माइंडसेट ठरवा, डिसिजन घ्या, कोणासोबत राहायचंय? सकाळचे मित्र की संध्याकाळचे मित्र? 100 किलोचे मित्र की फिटनेस मध्ये असणारे मित्र? चॉईस इज युअर्स. तुमचा डिसिजन तुम्हाला तुमचं आयुष्य जगण्याला, आनंददायी जगण्याला प्रेरित करणार आहे. So खूप छान सर, खूप सुंदर असा रिझल्ट आहे तुमचा. आमच्या आरोग्य फॅमिलीतील या सदस्यांना काय संदेश देणार बरं? वर्कआउट करणं का गरजेचं आहे? तर आहार घेणं का गरजेचं आहे? स्वतःसाठी 1 तास दिला पाहिजे आणि जगातील नंबर 1 सकल संतुलित आहार इंटेक केलंच पाहिजे आणि आपल्या कोचचं मार्गदर्शन 100% जे कोच बोलते तसं केलं तर तुमचं वजन कमी होईल. नाहीतर आपण अनुमान लावल्यानंतर ते हे होत नाहीये. तर आपल्या कोचचं मार्गदर्शन घेणे गरजेचं आहे. येस, येस. चला शेवटचा एक प्रश्न सर तुम्हाला. तुमच्या चेहऱ्यामध्ये ग्लो आलाय. तुमची पर्सनॅलिटी भारी झाली. तुमच्या अगोदरच्या फोटोपेक्षा तुमच्या आत्ताचे तुमचे फोटो भारी दिसतायत. वजन कमी झालंय, बारीक झालाय, चरबीच्या गाठी कमी झाल्यात, मणक्याचा त्रास कमी झालाय. सगळ्यांचं एकच कारण सांगा मला. कशामुळे पॉसिबल झालंय?
जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार आणि 1 तास स्वतःसाठी 24 तासातून 1 तास स्वतःसाठी दिलंच पाहिजे. हे तर असेल तर हे तर राजा आहे. क्या बात आहे. डाउट्स कोणाच्या मनामध्ये आहेत का? कोणाच्या मनामध्ये डाउट्स असतील तर हँड रेज करा बरं. हे बदल त्यांनी स्वतः स्वीकारलं, केलं. नुसतं म्हणून होत नाही. पोहायचंय मला, पाण्यामध्ये उडी न टाकता तुम्ही शिकूच शकणार नाही. तसं सर म्हटले असते मला कमी करायचंय, कमी करायचंय, कमी करायचंय. उठलो असतो 8 वाजता. झालं असतं का? नसतं झालं. सो त्यांनी मनावर घेतलं एक आणि एक वर्ष मनापासून 1 वर्ष आपलं होतं सर मी वजन कमी करण्यासाठी. कारण डॉक्टरने सांगितलं होतं तुम्ही हेच होणार नाही. तुम्हाला चेहऱ्याचा आला म्हणजे तुम्हाला अर्ध्यांगाचा पण होणारच आहे 100%. तुम्हाला वजनच कमी करावं लागेल. आणि माझी बीपीची जी टॅबलेट होती ना सर, ते पण माझ्या पहिल्या 90 दिवसामध्ये गायब झाली. वाढलेल्या वजनामुळे काय काय त्रास होऊ शकतात याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रकाश मोहिते सर आहेत. एकच त्रास नाही त्यांचे, किती त्रास तुम्ही आता ऐकले पाहिलं आणि सगळे कमी झालेत. Yes. मेडिसिन नाही, आणि हॉस्पिटल व्हिजिट नाही. सर मी घरच्यांना मॅडमला आमच्या सांगत होतो एकदा तरी मला निम्या रक्त उठवत जावं म्हणून. ही अशी Yes. भीती निर्माण झाली की माझ्या रोज छातीमध्ये दुखतच होतं. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम नव्हती बरोबर. त्यामुळे माझ्या छातीमध्ये दुखत होतं. म्हणून मॅडमला मी रोज सांगायचो की एकदा तरी उठवायला सांग. येस, बघा ही भीती होती की मी खरंच उठू शकेल का नाही, उद्याचा दिवस बघू शकेल का नाही, उद्याची सकाळ पाहिल की नाही मी, ही शंका Yes. मनामध्ये होती. म्हणून मला हलवून संध्याकाळी उठवत जा बाबा मी आहे का नाही अजून. म्हणून सरांना ती भीती होती, मॅडमला सांगितलं होतं. आणि मला सांगा सर, हे जे सगळं पॉसिबल झालं तुमच्या आयुष्यामध्ये, त्याचं कारण फक्त वर्कआउट असू शकतं का? फक्त एक्सरसाइज? नाही, नाही एक्सरसाइज नाही सर. जगातील नंबर 1 आपला सकस संतुलित आहार आणि आपला नक्कीच नाही. डाएट. येस. नक्कीच नाही सर, नक्कीच नाही. आणि हे तुम्ही घ्यावं, करावं म्हणून मी सांगत नाही. लक्षात घ्या. तुम्ही आलाय ना तुमचं आयुष्य बदलायला, तर बदलायला तुम्हाला चान्स आहे. मनामध्ये डाउट्स जर घेऊन तुम्ही आला असाल या आरोग्य फॅमिलीमध्ये, की बघेल नंतर घेईल, याला येतोय का, त्याला येतोय का, ह्याचा आल्यावर मी करील सुरू. असं नको व्हायला, खूप उशीर नको व्हायला. तर हे तुमच्यासाठी आहे. हे लोकांचे रिझल्ट तुम्ही ऐकताय, 1 तासाची त्यांची एनर्जी बघितली, 1 तासापासून नॉन स्टॉप वर्कआउट ते करू शकले. तर तुम्ही चेक करा, मी करू शकतो का? आणि मी का विचार करतो एवढा माझ्या आयुष्यावरती खर्च करायला? मला चांगलं खायला? हॉटेलचं आम्हाला आवडतं. नॉन-व्हेज आम्ही आवडीनं खातो. व्हेज थाळी आम्ही मस्तपैकी फस्त करतो हॉटेलमध्ये. आणि हा आहार नकोसा वाटतो आपल्याला. चांगलं माणसाला पटत नाही. हे बघा मी तुमच्यावर फोर्स करत नाही. माझं आयुष्य बदललंय. प्रकाश सरांचं आयुष्य बदललंय. तुमचा डिसिजन आहे तुम्हाला कधी बदलायचंय. आज ठरवलं तर पुढच्या 3 महिन्यामध्ये होत्याचं नव्हतं होईल. तुम्ही आज जसे आहात तसे दिसणार नाहीत. प्रकाश सरांचा रिझल्ट तुम्ही अगोदरचा बिफोर आफ्टर परत एकदा शेअर करा मॅडम. तुम्ही हा चेंज अनुभवू शकता. नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि तुमचा आजचा डिसिजन येत्या 3 महिन्यामध्ये तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकतं. व्हाईट टी आणि शर्ट हे वरला व्हाईट शर्ट वरला व्हाईट शर्ट वरला काय बिफोर आफ्टर पाठवला. व्हाईट टी शर्ट वरचा पार्ट. व्हाईट शर्ट आणि ब्लॅक टी शर्ट. येस. अरे बापरे! हा बदल पॉसिबल आहे. आणि कोणाच्या मनामध्ये जर डाउट्स असतील तर नीट बघा. उघडा डोळे, बघा नीट. हा 95 पासूनचा 74 पर्यंतचा प्रवास असाच नाही झाला. त्याच्यासाठी सकाळी लवकर उठावं लागलं, एक्सरसाइज करावा लागला, सकस संतुलित आहार खावा लागला. बाय प्रोफेशन ड्रायव्हर आहेत. वेळ मॅनेज करावा लागला. कारणं सांगितली नाहीत. हे करतोय कोचसाठी नाही, स्वतःसाठी करतोय. आणि म्हणून हा सुंदर सुंदर रिझल्ट आपल्याला पाहायला भेटतोय. असंच नाही होत. खूप छान सर. सुंदर असं तुमचं हे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन नक्कीच आज कुणाचं तरी आयुष्य बदलणार आहे. कुणाचं तरी. येस थँक येस सो मच. थँक्यू. येस, खूप छान सर. तुमचा रिझल्ट, तुमचं वर्कआउट, तुमची एनर्जी, तुमचं स्पिरिट आज आमच्यामध्ये खूप ताकद वाढली, खूप कॉन्फिडन्स वाढलाय आमचा, की येस तुम्ही केलंय आम्ही पण करणार. थँक सो मच. थँक कोणी आहे थँक्यू तिथं अजून सर. रिझल्ट शेअर करणार? मॅडम आहे. चला मॅडमचा पण रिझल्ट आपण बघूयात. काय मॅडमला रिझल्ट आला? सरांसाठी आल्या होत्या.